नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे भिका पिंजारी आमुदा, गणेश प्रकाश बागुलगाव भोरटीपाडा तालुका साखरी, जयेंद्र रमेश प्रधान वसलाई, अर्जुन वसावे गाव चिंचपाडा मंडप यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ येथे सोशल मीडियावरील रीलच्या मोहापोटी तरुणांचे धाडस जीवावर बेतणारे ठरत आहे. एका तरुणाने प्रसिद्धीच्या आणि लाईक्सच्या नादात थेट 250 फूट खोल दरीच्या खालच्या टोकावर उतरून स्टंट केल्याचा प्रकार समोर आला आहे. सातपुडा परिसरात बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असून अक्कलकुवा तालुक्यातील कोराई येथे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या मुन्नाभाई MBBS विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानदेशाचे कुलदैवत कानबाई मातेचे काल उत्साहात आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने विधिवत स्थापना करण्यात आली. या निमित्ताने भाविकांनी रात्रभर जागरण करून पारंपरिक गीतांचे गायन केले. कानबाई मातेच्या उत्सवासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह गुजरात व मध्य प्रदेशात नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले कुटुंबातील सदस्य शनिवारीच आपल्या गावी दाखल झाले होते. रविवारी दुपारी विधिवत पूजा करून मातेची स्थापना करण्यात आली. नंदुरबार शहरासह शहाद्यात कानुमाता उत्सवानिमित्त चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. नंदुरबार शहरातील सहारा टाउनमध्ये घरफोडी होऊन चोरट्यांनी सुमारे 4,58,000चा मुद्देमाल लांबविला आहे. सहारा टाउन सारख्या परिसरात चोरी झाल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील कुवा येथील दहेली नदीच्या पाण्यात राजा प्रताप पाडवी वय 49 याचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान राजा पाडवी याचा मुलगी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनात राजा पाडवी याचा मृत्यू गळा दाबून झाला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक तपास करत गुन्हा उघडकीस आणला. अनिल राजा पाडवी याच्या फिर्यादीवरून केशा उर्फ केसरसिंग राजा वसावे राहणार भराडी पादर तालुका परलतोवा याच्या विरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज पटले करीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्या ताब्यातून 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील वळण रस्त्यांसह विविध प्रमुख मार्गांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तळोदा बायपास रस्त्यावरील महामार्गाचे काम मंजूर असले तरी प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे कामे सुरू होण्यापूर्वी संबंधित ठेकेदारांनी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत. तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्व्हिस रोड तात्काळ सुरवायादा अशी मागणी शिवसेना नेते तथा माजी चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. धुळे सुरत महामार्गावरील मोरकरंजा शिवारात एक भीषण अपघात घडून केमिकल मिश्रित कलरचा टँकर थेट शेतात उलटला. या घटनेत स्थानिक शेतकरी मोरकरंजा येथील जालूलालजी गावित यांची वर्षभराच्या मेहनतीने रोपलेली भातशेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती आणि आकडेवारी नव्हे. दुर्गम पाड्यातील रुग्णाला वेळेवर उपचार मिळणे, शेतकऱ्याला आर्थिक बळ मिळणे, महिलेला पुन्हा शिक्षणाची संधी मिळणे, आदिवासी विद्यार्थ्याच्या डोळ्यात मोठे स्वप्न निर्माण होणे, युवकाच्या हाताला रोजगार मिळणे आणि प्रत्येक नागरिकाला शासनाची सेवा वेळेवर मिळणे हाच खऱ्या अर्थाने विकास आहे. हा विकास निसर्गाला सोबत घेणारा, आदिवासी संस्कृतीचा सन्मान करणारा आणि शेवटच्या गावापर्यंत पोहोचणारा असला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची कामे सुरू असली तरी पर्यायी रस्त्यांबाबत अनास्था आणि जे चांगले रस्ते आहेत त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक अक्षरशः हतबल झाले आहेत. याबाबत लोकांची सातत्याने तक्रार तर आहेच, मात्र स्वतः पालकमंत्र्यांनीच या रस्त्यांचा अनुभव घेतल्यानंतर अक्षरशः व्यवस्थेची लाज काढली. त्यामुळे किमान आता तरी जिल्ह्यातील जनतेला खड्डेमुक्त रस्त्यांचा अनुभव येईल अशी आशा लागून आहे. नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर अनेक कार्यालये स्थानिक ठिकाणी सुरू झाली, परंतु स्वतंत्र न्यास नोंदणी अर्थात धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे सुरू होत नव्हते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा धुळ्याहून येथे अधिकारी येण्याची वाट पाहावी लागत असते. अशा वेळी स्वतंत्र कार्यालय करावे अशी मागणी अनेक वर्षापासून होती. अखेर त्याला यश आले आहे. दरम्यान लवकरच या कार्यालयाची स्वतंत्र इमारत उभी राहणार आहे. त्यासाठी नारातोटी 60 लाख रुपये तरतूद करण्यात आली असून भूमिपूजन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. प्रकाशा येथील ऐतिहासिक गांधी चौकात 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साही, आल्हाददायक आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.
या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात प्रकाशा गावाच्या लोकनियुक्त सरपंच राजनंदिनी भील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. नंदुरबार तालुक्यातील श्री सिद्धेश्वर विद्यालय समशेरपूर येथे नंदुरबार तालुका विधायक समितीचे माजी चेअरमॅन स्व बटेसिंग रघुवंशी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व रघुवंशींच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक पियुष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.